प्रत्येक गोष्ट बोलायची इच्छा असते, मात्र व्यक्तिमत्व बोलत नाही. त्या व्यक्तिमत्वांना तयार करण्याकरता छत्रपती शिवाजीराजांचे मावळे पुन्हा उभं करण्याकरता व छत्रपती शिवाजीराजांचं चरित्र, शंभूराजांचं चरित्र, जिजामासाहेबांचं चरित्र प्रत्येक विद्यार्थ्यासमोर मांडण्याकरता व त्यामधून काय शिकायचं ते शिकण्याकरिता मी तुमच्यासमोर उभा राहिला. अथवा या ग्रुपचं उद्दिष्ट देखील आमचं तेच आहे की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक मावळा आहे, तो मावळा पुन्हा जागृत झाला पाहिजे. नाहीतर आजचा मावळा कुठेतरी बेवडा होऊन पडलेला असतो. आजचा मावळा काहीतरी व्यवस्थित कोणत्याही नशेच्या ठिकाणी लागलेला असतो अथवा बिघडलेला असतो. त्या प्रत्येक मावळ्याला पुन्हा जागृत करण्याकरता, त्या मावळ्यांना ठिकाणावर आणण्याकरता आमच्या ग्रुपचं मेन उद्दिष्ट असं आहे की शिवकालीन इतिहास पुन्हा सर्वांना ऐकावा, प्रत्येकाला माहीत असावा. चौथीच्या पानांपुरता छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास नाही, अथवा हा एवढा इतिहास नसून हा एवढा 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 क्रूर इतिहास आहे की जेवढं वाचत जाल तेवढं कमी वाटत जाईल, आणि जेवढं वाचत जाल तेवढं कमी वाचत जाईल. पण जेवढं वाचत जाल तेवढं अभिमानास्पद मानत जाल की छत्रपती शिवाजीराजे महाराष्ट्राच्या मायभूमीवर जन्माला आले. ही अभिमानाची गोष्ट आहे, ही तुम्हाला लक्षात येईल. छत्रपती शिवाजीराजे मांडण्याचं व्यक्तिमत्व नव्हे, पण छत्रपती शिवाजीराजे सांगण्याचं व्यक्तिमत्व नव्हे. छत्रपती शिवाजीराजे हे व्यक्तिमत्व आपल्या जीवनात आकारायचं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकानं आपल्या जीवनाच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास करण्याकरता छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे व मासाहेब जिजाऊ यांचे धडे जर घेतले तर आजची कन्या मासाहेब जिजाऊ होऊ शकते, झाशीची राणी होऊ शकते, अथवा तुमच्यामधून बसलेला एखादा तानाजी किंवा बाजी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तिमत्व निर्माण करण्याकरता जो पाठिंबा असतो तो सर्वात महत्वाचा असतो. मग छत्रपती शिवाजीराजांना निर्माण करण्याकरता जो पाठिंबा लाभला तो मासाहेब जिजाऊ, म्हणजे कृष्णाच्या भागवत गीतेतला कृष्ण हा रथ चालवणारा होता, सारथी. मग तो कृष्ण कोण आहे तर या स्वराज्याच्या इतिहासामध्ये मासाहेब जिजाऊ आहे. छत्रपती शिवाजीराजे कोण आहे तर तो अर्जुन आहे, व तो जो वरचा त्या रथावरचा जो कळस आहे तो छत्रपती संभाजीराजे भोसले आहे. कारण त्या कळसावर बसलेला हनुमानजी आहे आणि तो कळस त्याच्यामुळे टिकून आहे. मग छत्रपती संभाजीराजांचं व्यक्तिमत्व तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे कर्तव्य आमचं याच्याकरता आहे की छत्रपती संभाजीराजे यांनी जे बलिदान दिलं ते आजचा कुठलाही विद्यार्थी अथवा आजचा कुठलाही व्यक्तिमत्व करू शकत नाही. छत्रपती संभाजीराजे जेव्हा जन्माला आले तेव्हा मासाहेब जिजाऊंनी नाव देताना 100 वेळा विचार केला, कारण या अगोदर छत्रपती संभाजीराजे होऊन गेलेले होते. त्या 2 संभाजींना अतिशय क्रूर मृत्यू आलेला होता. मग या मृत्यू झालेल्या माणसाचे नाव अक्षरशः आपल्या नातवाला कसं द्यावं हा प्रश्न मासाहेब जिजाऊ यांना पडला. व तो प्रश्न तेव्हा पडला तेव्हा उत्तर मिळालं की हा छत्रपती शिवाजी राजांचा छावा आहे, याला संभाजी नाव देणं उचित आहे, म्हणून संभाजी नाव देण्यात आलं. छत्रपती संभाजीराजांचा जन्म झाल्यानंतर संभाजीराजांचे पाय पाळण्यात दिसले. अक्षरशः लहानसं मूल जेव्हा सिद्धी जोहरनं प्रतापगडाच्या वेड्यामध्ये छत्रपती शिवाजीराजांना कुराडलं होतं, सापासारखं वेळून धरलं होतं. त्या वेड्यातून सुटण्याकरता बुद्धिमत्तेच्या प्रकाशानं लहान बालवयाच्या शंभूराजांना एक युक्तिमत्ता सजवली. मासाहेब जिजाऊंना सांगितलं, अहो राजे बाहेर येऊ शकत नाही, आमचे आबासाहेब बाहेर येऊ शकत नाही, पण आबासाहेबांना घ्यायला घोडा तिथं जाऊ शकतो. ही जी व्यक्तिमत्वाची सुरुवात इथपासून झाली. बालवयाच्या बाल शंभूराजांनी तिथपासून सुरुवात केली. अहो मासाहेब जिजाऊ नंतर मासाहेब सईबाई यांना देखील डोहाळे आले. डोहाळे कसे लागले माहिती आहे तुम्हाला? तलवार उचलली, एका स्त्रीवर अत्याचार होत होता, तिथं तो अत्याचार थांबवला. मग हा अत्याचार थांबवल्यानंतर छत्रपती संभाजीराजे कसे जन्माला येणार आहेत हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तरीही इतिहासाच्या पानावर काही इतिहासकारांनी मांडून ठेवला आहे माझ्या छत्रपती शिवाजीराजांना, अक्षरशः शिवाजीराजांना तर इतिहासाच्या पानावर कोरलेला आहे, पण जेवढे छत्रपती शिवाजीराजांवर चित्रपट निघाले त्याच्या व्यतिरिक्त सर्वात जास्त चित्रपट संभाजी महाराजांवर आलेले आहेत. ते 16 संभाजीराजांवर चित्रपट नव्हे तर कथाकथनही खूप जास्त केलेलं आहे. माझ्या संभाजीराजाला सांगितलं जातं संभाजीराजा कसा, तर संभाजीराजा मांडला जातं संभाजीराजे स्त्रियांसाठी खूप वाईट आहे असं मांडताना त्या कवीला अथवा त्या लेखकाला दुःखही वाटत नाही. अहो छत्रपती शिवाजीराजांना मी माझ्या गाण्याच्या स्वरूपात सांगतो. माझं गाणं, नवीन गाणं मी जे लिहिलेलं आहे त्या गाण्याचं एक बोल तुमच्यासमोर सादर करतो व त्या गाण्यातल्या बोलीतून सांगतो की छत्रपती शिवाजीराजे किती स्त्रियांचा आदर करत होते. मग त्या महामानवाचा पुत्र कसा असेल व तो किती स्त्रीचा आदर करायचा लक्षात घ्या. सुभेदाराची सून बाई तिला समजून आपली आई, ठेवली वाईट नजर नाही तिला सुखरूप पाठवून देई. आणि याच कारणामुळे रणांगणात शिवाचा घोडा कुठेच नाही अडला, रणांगणात शिवाचा घोडा कुठेच नाही अडला. या
हिंदवी स्वराज्यासाठी माझा शिवराय खरात लढला, या हिंदवी स्वराज्यासाठी माझा शिवराय खरात लढला. मग या शिवरायांचं व्यक्तिमत्व जर आपण मांडतो, शिवचरित्रामधून वाचतो, शिवाजी महाराजांबद्दल बोलतो की स्त्रीचा आदर काय, हे राय बेगम नावाचं व्यक्तिमत्व शाहिस्ते खानाच्या दरबारात उभ्या निधड्या छातीनं जाऊन सांगते की छत्रपती शिवाजी राजा हा एकमेव राजा आहे जो स्त्रीवर हात उद्गारत नाही. तानाजी मालुसरेची तलवार उचलल्या जाते, तानाजी मालुसरे तलवार उचलतो व तानाजी मालुसरे तलवार खाळकन खाली पडतो कारण की राय बेगमचा दुपट्टा गुणावून सटकतो. तेव्हा राय बेगमला तानाजी मालुसरे उत्तर देतात, आमच्या संस्कृतीमध्ये आदिशक्तीचं पूजन केल्या जाते, तिच्यावर वार केला जात नाही. छत्रपती शिवाजी राजांचा हा मावळा एवढ्या उत्कृष्टरित्या सांगतो त्या स्त्रीला, तर छत्रपती संभाजीराजाच्या कुळात आलेलं मूल कसं असेल विचार करा. संभाजीराजांच्या आयुष्यातल्या पानांवर रक्तरंजितच लिहिला होता, जन्मतःच त्याच्यावर मृत्यू ठोकावलेला होता. छत्रपती संभाजीराजांना बालपणातच तहाच्या बोराड्यात पडलं होतं. छत्रपती संभाजी महाराज वाही म्हणून राहिले होते मुघलांच्या चाकरीमध्ये. छत्रपती शहाजीराजे मुघलांची चाकरी करत, पण छत्रपती शिवाजीराजांनी ती केली नाही, कारण मासाहेब जिजाऊंनी ती केली दिली नाही, कारण की त्यांना स्वराज्य स्थापन करायचे होते. स्वराज्य स्थापन करण्याकरता त्यांनी नेमलेला पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजीराजांचे मोठे भाऊ संभाजीराजे, त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. असा मृत्यू झाला की तसा मृत्यू कोणालाच येऊ नये. मग विचार केल्यानंतर हे जर नाव दिलं तर या महामानवाचा मृत्यू कसा होईल, तर औरंगजेबाच्या दरबारात जेव्हा छत्रपती संभाजीराजांना उभं केलं जातं तेव्हा संभाजी महाराज हे व्यक्तिमत्व पाहून औरंगजेब अक्षरशः थरथर कापायला लागतो. अरे जेव्हा तो गुलाम जेव्हा सांगायला तो राजा 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 शंभू राजे पकड़े गए, शराब पी के आए हो, संभाजी को पकड़ना नामुमकिन है, संभाजी को पकड़ना नामुमकिन है. अरे इतिहास में हम छत्रपति शिवाजी को पकड़ ना पाए और आप कहते हो कि संभाजी को पकड़ लाए. झूठ बोल रहे हो तुम. जरा जो पी हुई है वो उतार के आओ और सच सच बताओ क्या हुआ है. मग असं व्यक्तिमत्व औरंगजेब ज्याला पूजतो ते व्यक्तिमत्व छत्रपती संभाजीराजे. अहो रात्र त्यानं औरंगजेबानं त्याच्या दरबारामध्ये दिवे लावले. काय कसे दिवे लावले, तर प्रत्येक मुघल सैनिकाला सांगितलं संभाजी चाहिए, संभाजी चाहिए, संभाजी चाहिए, मुझे संभाजी चाहिए. पण संभाजी भेटता कामा नये, संभाजी हाती येता कामा नये. मग मुघल संततीने काय वापरलं, कोणतं शत्रू वापरला, कोणता शत्रू वापरला, तर तो आपला शत्रू वापरला. घात अक्षरशः दुसरा करू शकत नाही, आपल्या घरातला करू शकतो. संभाजीराजांच्या साल्यांनी त्यांना फसवलं व संभाजीराजांच्या साल्यांनी त्यांना दिलं हे सांगल्या जाते, पण संभाजीराजांच्या साल्यांच्या मुडकीवर तलवार ठेवले की हे इतिहासात मांडल्या जात नाही. शंभूराजांसारखं व्यक्तिमत्व तयार होणं अशक्य, पण शिवाजी राजांचे मावळ्यांसारखं व्यक्तिमत्व तयार होणं ही अशक्य आहे. अब तो औरंगजेब म्हणतो की हमने बहुत कोशिश की शिवा के मावड़ों को खरीदने के लिए, लेकिन एक भी बिका नहीं. हमने जहांगीर दी, हमने औरतों का लालच किया, लेकिन कोई भी हमारे सामने झुका नहीं. किसी ने भी स्वराज्य छोड़कर हमें आने की कोशिश की नहीं. मग असे व्यक्तिमत्व असताना छत्रपती संभाजीराजांचा एकमेव साला असा कसा का विरोधात जाऊ शकतो, याचं कारण फक्त एवढं आहे की जीवाचा प्राण वाचवण्याकरता त्याने ते केलं. अक्षरशः त्याला वाईट मानलं गेलं. तेवढंच नव्हे तर सईबाई राणी साहेब, संभाजीराजांचा जन्म होताच की रोगाने त्यांना जखडलं. रोगाने जखडल्यानंतर त्या मासाहेब त्यांच्या मुलाला दूध पाजू शकत नाही, एवढं दुर्दैवाच्या आईला लाभते. ती आई कशी काय करत असेल. गावातल्या मोठमोठ्या पाटलांच्या सुना बोलवल्या गेला. छत्रपती संभाजीराजांना दूध कोण पाजेल असा प्रश्न उद्भवला. तेव्हा एका स्त्रीनं म्हटलं अक्षरशः दशलक्ष सुवर्ण मुद्रा मला द्या, तेव्हा मी छत्रपती संभाजीराजांना दूध पाजेल. एकाने म्हटलं मला स्वराज्याची आरती राणी करा, तेव्हा मी संभाजीराजांना दूध पाजेल. एकाने तर अक्षरशः नीत पायर केली आणि ती म्हणाली की मला शिवाजीराजांची पत्नी बनवा, तेव्हा मी संभाजीराजांना दूध पाजेल. अहो एक स्त्री खळाळली, उभी राहिली. अरे माझ्या राजाच्या मुलीला दूध पाजण्याकरता एवढ्या अक्षरशः सोन्याच्या मुद्रा मागून तुम्ही लालच घेऊन हे करता आहे. माझ्या राजाच्या मुलाला मी तसंच दूध पाजेल, कारण त्या राजाचं कर्ज माझ्यावर आहे, या राजाचं कर्ज आपल्यावर आहे. छत्रपती संभाजीराजे वाढले मोठे झाले. अफजल खान जेव्हा सर्वात मोठं संकट स्वराज्यावर आलं तेव्हा छत्रपती शिवाजीराजे अक्षरशः शंभूराजांना बोलवतात. शंभूराजे बालवयीन शंभूराजे आबासाहेबांना विचारतात, आबासाहेब आबासाहेब आबासाहेब, अगो हे संकट जे आपल्यावर आले हे कसं आहे, अफजल खान हे कसं संकट आहे. अरे बाळा हे खूप कठीण संकट आहे, मासाहेब जिजाऊ म्हणतात. तेव्हा शंभूराजे उत्तर देतात, आबासाहेब आबासाहेब या संकटाला मुंडकं असते.
या संकटाला मुंडकं असते, तेव्हा आबासाहेब म्हणता आहे की त्याला मुंडकं माना की कापून आमच्या करता. या बालवयाच्या शंभूराजाचे हे वाक्य ऐकून छत्रपती शिवाजीराजे ठरवता व प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला बोलवता. अफजल खानाचा वध झाल्यानंतर त्याचा पुतळा बाहेर काढल्यानंतर गळावर एक भेट वस्तू येते. अक्षरशः मासाहेब जिजाऊ ती भेट वस्तू उचलून पाहण्याकरता जातात. बालवयीन शंभूराजे समोर येतात. तो कपडा उचलता व केसा धरून त्या अफजल्याचं मुंडका हाती घेता व म्हणता आमच्या आबासाहेबांनी आमच्यासाठी पाठवलेली भेट वस्तू आहे. अरे ती भेट वस्तू काय आहे? तर त्या अफजल खानाचं मुंडका आहे. अक्षरशः छत्रपती शिवाजी राजांचं व्यक्तिमत्व मांडताना मला आनंद असा होतो की ज्या राजांचा शत्रू देखील उल्लेख आदरास्पद करतो त्या राजांचा पुत्र म्हणजे संभाजीराजे व त्या राजांचं आपण मावळगडी, त्या राजांचं आपण हिंदू संस्कृतीची आपण सर्व मावळे. अहो अक्षरशः छत्रपती शिवाजी राजांना कधी जातीभेद केला नाही. मग आपण का करतो हा प्रश्न जेव्हा उद्भवतो तेव्हा संभाजीराजांचं ऐका. संभाजीराजे लावणी करणारी एक स्त्री वाचवली. संभाजीराजांना 1,00,000 सुवर्ण मुद्रा त्या स्त्रीला बक्षीस म्हणून दिल्या. राजगडावर प्रश्न पडला अशी कोणती स्त्री होती ज्याला 1,00,000 सुवर्ण मुद्रा दिल्या गेल्या. मग त्या स्त्रीचं वर्णन करताना छत्रपती संभाजीराजे म्हणतात अहो आम्ही घोडा काढलेला. त्या स्त्रीनं आम्हाला म्हटलं की छत्रपती संभाजीराजे तुम्ही माझा जीव वाचवला, माझ्या तोंडून एक गायन ऐका. संभाजीराजे म्हणतात नाही, आम्ही तसे शोक फरमावत नाही. मग काय करावं? मी काय करू राजा? तुम्हाला आनंदित करण्याकरता मी काय करू? आम्ही तसे शोक फरवत नाही. मासाहेब आम्हाला जाऊ द्या. अक्षरशः त्या स्त्रीला छत्रपती संभाजीराजे मासाहेब म्हणून संबोधतात व तिथून निघता. पण घोड्याची टप 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 पुढे चालत आहे आणि घोडा पुढे निघत आहे. त्या स्त्रीच्या गायनाचे उल्लेखस्पद शब्द जेव्हा कानावर पडतात संभाजीराजे घोडा थांबवतात. संभाजीराजे तिच्या समोर उभे राहतात. ती गाणं काय म्हणते ऐका. उन्हाळा पावसाळा, उन्हाळा पावसाळा स्वराज्याचा गारवा, जिजाऊच्या मुली आम्ही आम्हा गुणाची परवा. असे वाक्य ऐकताच मी छत्रपती संभाजीराजे थांबता, गाणं पूर्ण ऐकतात व तिला 1,00,000 सुवर्ण मुद्रा बक्षीस म्हणून देतात. अहो जो अकबर त्यांचा मित्र, त्या अकबर औरंगजेबाचा मुलगा अकबर त्यांचा मित्र, अकबर त्यांचा मित्र त्यांच्याकडे मदतीसाठी आला. मदतीसाठी आल्यानंतर मित्रतेचा प्रस्ताव त्यानं स्वीकारला. अक्षरशः शंभूराजांना त्यांच्या गळ्यातली माळ त्याला बक्षीस म्हणून दिली. अहो ती माळ जेव्हा शंभूराजांना दिलेली माळ जेव्हा तो एका स्त्रीला बक्षीस म्हणून देतो अकबर अशी अक्षरशः संभाजीराजे सर्व मित्रतेची पद्धत होऊन अशा राजांवर आपण टीका करतोच कशा? अशा राजांवर टीका व्याख्यानकारती करतात कशा? लाज वाटते. छत्रपती संभाजीराजांबद्दल सांगताना अनेक स्त्रियांची नावं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जोडल्या गेली. अनेक स्त्रियांचा छत्रपती शिवाजी राजांनी आदर केला नाही असं सांगले जाते. तुळसा नावाचं व्यक्तिमत्व दूरदर्शनवर दाखवले जाते. दूरदर्शनवर संभाजीराजांचा चित्रपट जेव्हा दाखवला जातो तेव्हा ते तुळसा नावाचं व्यक्तिमत्व समोर मांडले जाते. अहो पण जेव्हा समाधीची वेळ येते, शेवटच्या चित्रपटाची शेवटची वेळ, तेव्हा त्या तुळसाची समाधी दाखवली आहे. ते समाधी अक्षरशः कोणी पाहत नाही. छत्रपतींचा मृत्यूनंतर, संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्या तुळसाचा जन्म झाला म्हणून मेलेला व्यक्तिमत्व छत्रपती संभाजीराजे त्या स्त्रीला छेडायला येतात कसं? हा प्रश्न कोणालाही पडत नाही, कारण की आपण ते पाहतच नाही. लिहिलेली दारू ही दारू गोळ्याची दारू आहे. लिहिलेली दारू ही दारू पिण्याची दारू नव्हे. एवढा आपल्या इतिहासकारांना समजत नाही व ते इतिहास मांडतात की छत्रपती संभाजीराजे दारू पिता, छत्रपती शिवाजीराजे मद्यपान करता. मग छत्रपती संभाजीराजे करता तर आजच्या तरुण पिढीला प्रश्न पडतो मग आपण का करू नये? पण असं मांडताना त्यांना जराशी लाज वाटत नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व इतिहासात गाजलेलं आहे, प्रत्येक पानाने सोन्यानं लिहिलेलं आहे, प्रत्येक स्त्री त्या मानाचा आदर करते. मग त्या स्त्रीच्या विरोधात जाऊन त्या स्त्रीचा आदर न करणारे छत्रपती संभाजी महाराज आपण कसे काय म्हणतो? एवढा प्रश्न आपल्याला कसा पडत नाही? मासाहेब येसुबाईच्या पोटी आलेली येसुबाईचा नवरा म्हणजे छत्रपती संभाजीराजे येसुबाईला भेट देऊ शकत नाही अक्षरशः स्वराज्याच्या कामात असताना. मग शंभूराजांना प्रश्न पडतो आपण आपल्या पत्नीला वेळ देत नाही. मग शंभूराजे त्यांच्या पत्नीला भेटायला येतात. शंभूराजे त्यांच्या पत्नीला विचारतात अहो येसुबाई आम्ही तुम्हाला वेळ देत नाही, तुम्हाला खराब वाटत नाही का? येसुबाईंचं उत्तर आहे का? म्हणून म्हणतात युवराजनी सखी जयती येसुबाई. येसुबाई काय म्हणतात? अहो राज, तुम्हा छत्रपती शिवाजी राजांनी केलेली ही रयत आपली लेकरं आहे, याचाच तुम्ही सांभाळ करत आहे ना? मग मला कशाची लाज वाटेल की माझा शंभूराजा कुठे आहे, माझा पतिदेव कुठे आहे, आणि मी कशाला चिंता करू की तुम्ही तुमच्या लेकरांकडे, आपल्या लेकरांकडे जर तुम्ही लक्ष देत आहे तर मला कशाची चिंता? विचार करा शंभूराजांचं चरित्र आपल्या आजच्या तरुण पिढीनं कसं आकारावं की ध्येयासाठी काय करावं लागतं, बापाच्या सत्तेला पुढे नेण्याकरता काय करावं लागतं, अक्षरशः मरण पत्करावं लागतं.
संभाजी राजे एकमेव जगात उदाहरण आहे की बापाची सत्ता पुढे तर नेली पण इतिहासात गाजलेलं व ग्रीनिश बुक मध्ये लिहिलेलं एकही युद्ध न हारलेला राजा म्हणजे छत्रपती संभाजी राजा. त्यानं जवळ केली मावळं शिवाजी राजांप्रमाणे. अहो चोरी केली शिवाजी संभाजी राजांच्या तलवारीची एका गुलामानं. त्या गुलामाला बोलून छत्रपती संभाजीराजे काय म्हणतात, ही तलवार तुम्हाला राहू दे, तुम्ही स्वराज्याचे मावळे व्हा. एवढं सुंदर व्यक्तिमत्व संभाजीराजेचं असताना आपण टीका करावीच कशी. शंभू चरित्राचा उल्लेख करताना शंभू चरित्रामध्ये जी शेवटची बाब आहे ती अशी आहे की औरंगजेबाच्या दरबारात शंभूराजे येतात तेव्हा शंभूराजांना पाहून औरंगजेब अक्षरशः तख्त सोडून खाली येतो व औरंगजेब देवाची पुराता वाचून म्हणतो, काय म्हणतो, खुदा खुदा अच्छा हुआ जो संभा हमारे हाथ लग गया, नहीं तो मरने तक संभा हमारे हाथ न लगता तो हम कैसे जी पाते, हम कैसे सांस ले पाते. अब जो औरंगजेब छत्रपती शिवाजी राजांचं कौतुक करतो तो संभाजी राजांना खूप घाबरतो. याचं उदाहरण देण्याकरता शिवाजी महाराजांचं केलेलं त्यांनी कौतुक ऐका. शिवाजी महाराजांच्या मरण्याची खबर गुलाम आणून देतो. बादशाह जी मैं जाता हूँ बादशाह के पास मैं जाता हूँ, मुझे जाने दीजिए. प्रत्येकाची हौस मोठी, प्रत्येकचा जाण्याकरता तरसूर आला. औरंगजेबाला सांगण्याकरता तरसूर आला की राजा छत्रपती शिवाजी राजे गेले. अक्षरशः एक गुलाम येतो, प्रधान औरंगजेब बादशाहच्या बाजूला असतो. तिथं येऊन तो गुलाम म्हणतो, बादशाह जी सुनिए 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 सुनिए, शिवा गया काफर शिवा मर गया. असे बोल ऐकताच की प्रधानाच्या हाती त्याची सत्तेची टोपी देऊन औरंगजेब खाली बसून नमाजाच्या कुराता वाचतो व नमाजाच्या कुराता वाचून झाल्यानंतर म्हणतो, अय खुदा जन्नत के दरवाजे खुले रख, तेरा नेक बंदा सिवा तेरे पास आ रहा है. असं पाहतच की त्याची प्रधान मंडळ म्हणतात, बादशाह जी आप क्या कर रहे हैं, जिसके लिए रातों शिकस्त आपने हार खाई, जिस शिवा को मारने के लिए आपने क्या क्या नहीं झेला, उस शिवा को जन्नत के दरवाजे खुले कर रहे हो. अरे आपने तो उसके लिए जन्नत के दरवाजे क्या जहन्नम के दरवाजे के लिए भी विनंती ना करनी चाहिए. असा ऐकताच की औरंगजेब बादशाह हसतो व त्याच्या आवाजात तो काय म्हणतो ऐका. तुम सोच रहे होगे कि शिवा गलत है, मगर दुश्मन के हिसाब से कहो तो शिवा गलत है, लेकिन इंसानियत के हिसाब से कहो तो शिवाजी जैसी शख्सियत इस दुनिया में कायम एकमात्र हो सकती है. शिवा के लिए जन्नत के दरवाजे खोलने वाला मैं कौन नामुराद हूँ. शिवा के लिए जन्नत के दरवाजे खोलने वाला जन्नत का जहांगीर बादशाह खुद खोल के खड़ा होगा, क्योंकि उसका नेक बंदा शिवा उसके पास आ रहा है, क्योंकि उसका नेक बंदा शिवा उसके पास आ रहा है. मग तोच औरंगजेब संभाजीराजांना एवढा काय घाबरतो, कारण की संभाजीराजांचं व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजीराजांची जेवढी हाईट होती त्याच्या दुप्पट. छत्रपती शिवाजीराजांना पाहून कोणीही अक्षरशः हे समजत होतं की छत्रपती शिवाजी महाराज हरून जातील. अफजल खानालाही ते समजत होतं, पण संभाजीराजांचं व्यक्तिमत्व पाहताच खिरीस माणूस पुढचा खापून जात होता. औरंगजेबाच्या दरबारात मुकारब खान म्हणतो, संभा जबान संभाल के बात करो, हमारे बादशाह जी है, हम तुम्हारी जबान खींच लेंगे. शिवाय संभाजीराजे आग्रास्पद त्याला विनंती करून म्हणतात, शांत बस, मी छत्रपती आहो. पण आम्ही छत्रपती आहो म्हणताना तो म्हणतो तुम्हारी खाल खींच देगे. तेव्हा संभाजीराजे भडकता हो म्हणता, हिंमत आहे तेवढी. तेव्हा तो मुकरब खान 2 पावलं पुढे होतो. एवढं संभाजीराजांचं व्यक्तिमत्व गृढ आणि निश्चयी आहे. संभाजीराजांचं ध्येय प्राप्तीचं धोरण जेव्हा सांगलं जाते तेव्हा संभाजीराजांनी छत्रपती शिवाजीराजांकरता नव्हे तर आपल्या धर्माकरता, आपल्या स्वराज्याकरता किती मोठं बलिदान दिलं हे इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी नोंदून ठेवल्यासारखं आहे. औरंगजेबाच्या दरबारात औरंगजेब मृत्यूची घोषणा करतो. संभा की आंखें हमारे सामने झुकती नहीं, संभा की आंखें निकाल दो. बुलाओ आंखें निकालने वाले को, सलाखे वाले को. गरम सलाखे वाला हा सलाखे घेऊन येतो. संभाजीराजांसमोर उभा राहतो. संभाजीराजांसमोर उभा राहिल्यानंतर जेव्हा तो सलाखे घालण्याकरता संभाजीराजांचे डोळे पाहतो तर पापणी खाली सुटलेली नसते, पापणी उघडी असते, डोळे ताट असतात. म्हणतो, टाक, घाबरलास की काय, टाक डोळ्यात, रक्त निघू दे, रक्त बंबाळू दे, टाक डोळ्यात. तेव्हा तो सलाखे टाकणारा डोळ्यात हसायला टाकतो. पण औरंगजेब बादशाह कैदी खाण्याच्या बाहेर उभा असतो. तो संभाजीराजांचा रडण्याचा आवाज ऐकण्याकरता उभा असतो. त्याला तो रडण्याचा आवाज अक्षरशः येत नाही. त्याला जो आवाज ऐकण्याचा असतो त्याचा विरुद्ध आवाज ऐकू येतो. छत्रपती संभाजीराजे जोरजोरात असतात व हा जो सलाखे टाकणारा बाहेर येतो तो थरथर कापत असतो, अंग खामानं फुमलेला असते व छत्रपती संभाजीराजांचं ते रुद्ररूप पाहून तो घाबरलेला असतो. औरंगजेब बादशाह म्हणतो, क्या हुआ नामुराद, आंखें उसकी निकाल दे तेरी, क्यों रो रहा है. तेव्हा तो उत्तर देतो, जिसकी आंखें हमने निकाली है वो कोई
मामूली नहीं है। जिसकी आंखें हमने निकाली है वो कोई मामूली नहीं है। आज तक कितने लोगों की आंखें निकाली, उनके आंखों में डर था, लेकिन इसके आंखों में सलाखें डालने वक्त मेरी आंखों में डर था। ये सबसे पहला व्यक्तिमत्व है जिससे मैं डरा हूँ। बादशाह जी, इससे बाद मुझे आंखें निकालने के लिए कभी यहाँ पे मत बुलाना। ज्यांना पाय कापली तो म्हटला मी वाईट केलं, संभाजीराजांचे पाय कापून मी वाईट केलं, आज मी लंगडा झालो असं वाटतंय। ज्यांना हात कापला तो म्हणतो संभाजीराजांचे हात कापून मी वाईट केलं। संभाजीराजे व्यक्तिमत्व दर्शवते मित्रता काय असते। अक्षरशः संभाजीराजे एकदा पळून सुटले, औरंगजेबाच्या कैदीखान्यातून पळून सुटले दरबाराच्या बाहेर आले। लक्षात आलं की आपला मित्र कवी कलश हात राहिलेला आहे। पाणी पाजणारा जो आलेला होता, ज्याने संभाजी महाराजांना सोडून दिलं, तो म्हणतो कवी कलशांचा विचार का करतात? तेव्हा संभाजीराजे म्हणतात इतिहासाच्या पानावर नोंदल्या जाईल की छत्रपती संभाजी मित्राला सोडून पळाला, त्याकरता संभाजीराजे परत जातात। मरणाच्या दारात परत गेल्यानंतर छत्रपती संभाजीराजांवर एवढे हाल अत्याचार झाले, अक्षरशः जखमा केल्या गेल्या, जखमावर मीठ लावल्या गेलं, मिठाच्या जखमा धुतल्या गेल्या, तिच्यावर तिखट लावल्या गेलं, गरम आगीत शेकल्या गेली ती जखम, पोळ फुटल्यानंतर तिच्यावर मीठ लावलं गेलं। छत्रपती संभाजीराजांना एवढे अत्याचार सहन, छत्रपती संभाजीराजे मरणाच्या दारात उभे असूनही त्यांना शेवटचं वाक्य जे म्हटलं होतं, बोलो हमारा धर्म स्वीकारोगे? नाही। जेव्हा असं नाही म्हटलं तेव्हा जीवही काढले गेली। अक्षरशः संभाजीराजे मनातून काय म्हणतात त्याचं वर्णन एका कवीनं पाळत करून ठेवलेलं आहे। संभाजीराजे आबासाहेबांना आवाज देता मनातल्या मनात म्हणतात, आबासाहेब तुमचं पुत्र होण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, पण असा मृत्यू आमच्या नशिबात दिलेला असेल त्याला आम्ही काय करावं? आम्ही तुमचे हात जोडून तुम्हाला नतमस्तक होऊ इच्छितो, पण आमचे पाय आमच्या जवळ नाही, आमचे हात आमच्या जवळ नाहीये। अहो, आम्ही तुमच्याशी शब्द बोलणं इच्छितो, लेकिन आमची जुबान आमच्या तोंडात नाहीये। आम्ही तुम्हाला बघू इच्छितो आबासाहेब, लेकिन आमच्या जवळ डोळे ठेवले नाहीये। आबासाहेब, आम्ही जगण्याची इच्छा करत आहोत, पण त्याच्या अगोदर आम्ही मरण्याची इच्छा करत आहोत, कारण आम्हाला आबासाहेब तुम्हाला वरतीहून भेटायचं आहे, आबासाहेब तुम्हाला वरतीहून भेटायचं आहे, पण लाख मेले तरी चालेल, लाखाचा पोशिंदा मेला नाही पाहिजे अशी वक्तृत्व ठेवणारी आपली मावळ जात समोर आली। संभाजीराजांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले गेले, पण संभाजीराजे मरणाच्या दारातून परत आले नाही। संभाजीराजे गेले, पण संभाजीराजे जाताना संभाजीराजांना शेवटचं म्हटलेलं शिवाजीराजांसाठी वाक्य, आबासाहेब आम्ही मेलो, अक्षरशः एवढ्या अत्याचाराने मेलो, एवढ्या क्रूर मृत्यू मेलो, एवढा खतरनाक मृत्यू आम्हाला दिला गेला की तो मृत्यू आमच्या अक्षरशः ध्यानात येणार नाही, पण अक्षरशः इतिहासाच्या पानावर लिहिताना रक्तरंजित करणारा संभाजीराजे प्रत्येक मुलासमोर मांडले जाईल। छत्रपती संभाजीराजे मरताना म्हणतात, आबासाहेब मरण आम्ही पत्करायला तयार आहे, पण आबासाहेब देवाकडे आमची एकच विनंती आहे की अक्षरशः पुढचा जन्म घेताना देखील राजा शिवछत्रपतींचा पुत्र होऊन जन्माला यावं आणि असाच संभाजी जन्माला यावं। संभाजी महाराज तुमच्या समोर मांडण्याचं कारण हे की आजची तरुण पिढी 12वीत अक्षरशः कमी टक्के आली तर मरण पत्कारते, पण छत्रपती संभाजीराजांसमोर 3 मुद्दे मांडलेले असल्यावर त्या 3 मुद्द्याचे उत्तर छत्रपती संभाजीराजांना दिले नाही। ती परीक्षा पास तर केली, पण मरेपर्यंत केली, स्वतः कधी मरण्याचा विचार केला नाही। अहो, ज्याची डोळं केली, ज्याचा हात केला, ज्याचा पाय केला, ज्याला चकवा दिला जात आहे, त्या व्यक्तिमत्वानं मरण्याचा विचार का केला नाही याचं कारण फक्त एक आहे, त्यांना आदर्श ठेवला छत्रपती शिवाजीराजांचा, आपल्या आबासाहेबांचा, त्यांना आदर्श ठेवला तानाजी मालुसरेचा, त्यांना आदर्श ठेवला बाजीप्रभू देशपांडेचा, त्यांना आदर्श ठेवला शिवा काशीदांचा। मग असे आदर्श जेव्हा आपल्या समोर राहतील तेव्हा आपण विचार करू की आपल्याला 12वीत नापास झाल्यानंतर आपण मरणाच्या दारात उभं राहू का नाही राहू? एखाद्या प्रियसीनं सोडला म्हणून आजचा तरुण मरतो, याचं कारण काय त्याला कळतच नाही। आपल्या इतिहासाच्या पानावर लिहिलेली पानं आपण कधी वाचतच नाही, शिवचरित्राकडे आपण ध्यान देतच नाही, शंभूचरित्राकडे आपण लक्ष देतच नाही। मग अशी शंभूचरित्र शिवचरित्र आपण वाचावं याकरता आमचा शिवप्रेमी ग्रुप हा प्रयत्न करत आहे। प्रत्येक तरुण पिढीतल्या मुलांना अहो, अक्षरशः नापास होणं म्हणजे आपलं सर्वस्व संपवणं नाही। नापास झाल्यानंतर इतिहासात असे पानं नोंदले गेली आहे की ज्यांनी नापास होऊन इतिहास रचलेला आहे। तसं व्यक्तिमत्व तुमच्यातून एक तयार व्हावं अशी विनंती करतो। जय शिवराय।